हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण स्तुती आराधनेला सुरू करण्याआधी प्रार्थना करूया. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, तुझ्या सुंदर अशा दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, ही तुझी दया आहे, तुझी करुणा आहे आमच्यावर पिता परमेश्वरा, की आजचा हा सुंदर असा दिवस तू आम्हाला दाखवला आहेस पिता परमेश्वरा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो या दिवसासाठी पिता परमेश्वरा. तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो पिता परमेश्वरा. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमची होणारी स्तुती आराधना प्रभू आम्ही तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमचा विश्वास पिता परमेश्वरा तुझ्यावर कायम प्रभू येशू तू ठेव पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्या जीवनाची नाव पिता परमेश्वरा कितीही डगमगलीत पिता परमेश्वरा, तरी प्रभू येशू तू आम्हाला प्रभू येशू त्यामध्ये स्थिर स्थावर कर पिता परमेश्वरा. आमच्या संगती, आमच्या सोबती पिता परमेश्वरा तू राहा पिता परमेश्वरा. प्रभू येशू, किती पिता परमेश्वरा संकटे आली पिता परमेश्वरा, किती प्रभू येशू वादळ आली पिता परमेश्वरा, तरी प्रभू येशू आमचा विश्वास तुझ्यावर प्रभू येशू कायम असा टिकून असा ठेव पिता परमेश्वरा. जसं प्रभू येशू इयोबाचा विश्वास प्रभू येशू तुझ्यावरचा दिवसेंदिवस वाढत होता आणि ठाम होता पिता परमेश्वरा, तसं प्रभू येशू आमच्या जीवनात किती संकटे आली पिता परमेश्वरा, काही गोष्टी झाल्या पिता परमेश्वरा, तरी प्रभू येशू आमचा विश्वास तुझ्यावर प्रभू येशू कायम राहू दे पिता परमेश्वरा, कारण तू आमचा जिवंत देव आहेस पिता परमेश्वरा. तुला आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. इथून पुढचा वेळ काळ समय राजा आमची स्तुती आराधना आणि सर्व काही आम्हा सर्वांना मी तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. ही लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. आपण एक गाणं गाऊया. जीवनाच्या सागरात सुख दुःखाची ही लाट, नाव माझे डोलते पाण्यावरी. जीवनाच्या सागरात सुख दुःखाची लाट, नाव माझे डोलते पाण्यावरी, 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 नाव माझे डोलते पाण्यावरी. जीवनाच्या सागरात सुख
धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, सर्व आदर आम्ही तुला देतो पिता परमेश्वरा. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो माझ्या राजा. प्रभू, तुझं प्रेम आमच्यावर खूप आहे, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, समुद्रापेक्षा पण खोल पिता परमेश्वरा आणि प्रभू पर्वताहून उंच प्रभू येशू, तुझं जे प्रेम आहे ते आमच्यावर आहे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. तुझ्या दयेसाठी पिता आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. तू आमचा महान जिवंत देव आहेस राजा, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आम्ही प्रभू येशू तुझ्यावर प्रेम करतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्या मनाने प्रभू येशू, आमच्या अंतःकरणाने, आमच्या पूर्ण हृदयाने पिता परमेश्वरा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो माझ्या राजा. तुला आम्ही उंचावितो पिता परमेश्वरा. तुला गौरव देतो पिता, तुला आदर देतो पिता परमेश्वरा. धन्यवाद ईश्वर. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा,
तुझ्यावर प्रेम आहे माझ्या राजा. प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो पिता परमेश्वरा. कारण प्रभू येशू तू आमचा महान जिवंत देव आहेस पिता परमेश्वरा. तू आमचा प्रभू येशू पिता आहेस माझ्या राजा. तू आमचा राजा आहेस प्रभू. तू आमचं सर्व काही आहेस पिता परमेश्वरा. प्रभू तुझ्याशिवाय आम्ही काहीच नाही आहोत पिता परमेश्वरा. आमच्या मनाने आमच्या अंतःकरणाने आम्ही तुझी आराधना करतो माझ्या राजा. आम्ही तुझी प्रभू येशू भक्ती करतो पिता परमेश्वरा. आम्ही तुला उंचावितो पिता परमेश्वरा. धन्यवाद येशू राजा. कारण प्रभू येशू तू प्रेमाचा सागर आहेस माझ्या राजा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद पवित्र आत्मा. तू दयेचा सागर आहेस पिता परमेश्वरा. तू प्यारी का सागर, सागर दया का रे. तू प्यारी का सागर, सागर दया का
पिता परमेश्वरा, तू प्रेमाचा सागर आहेस पिता परमेश्वरा, तू दयेचा सागर आहेस पिता. प्रभू येशू, तुझं प्रेम प्रभू येशू महान आहे माझ्या राजा. तुला आम्ही धन्यवाद देतो राजा, तुला आम्ही स्तवितो पिता परमेश्वरा. कारण प्रभू येशू, तू सर्व जगावरून उंच असा देव आहेस पिता परमेश्वरा. धन्यवाद देतो राजा. सर्व देवांमध्ये पिता परमेश्वरा, तू श्रेष्ठ आहेस पिता परमेश्वरा. धन्यवाद देतो राजा तुला. तुला आम्ही उंचावितो माझ्या राजा, तुला स्तवितो राजा. इथून पुढचा वेळ काळ समय सारी प्रार्थना आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. येणारं वचन पिता परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. प्रभू येशू, आमच्या आत्मिक कान पिता परमेश्वरा आणि आमचं हृदय पिता परमेश्वरा तू तयार करते वचन ऐकण्यासाठी पिता परमेश्वरा. तू सहाय्य कर आणि तू मदत कर पिता परमेश्वरा. सारी प्रार्थना प्रभू येशू मी तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. ही वेळ परमेश्वराने आपल्याला मध्यस्थीसाठी दिली आहे. या आपण आज मध्यस्थी करूया आपल्या भारत देशासाठी, आपल्या जगासाठी. आपण प्रार्थना करूया की हा जो करोनाचा विषाणू अजूनही आपल्या देशात, आपल्या जगात थैमान घालत आहे. अनेक जण या रोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत. आपण प्रार्थना करूया त्यांच्यासाठी की ते रुग्ण बरे व्हावे आणि हा पूर्ण विषाणू कायमचा समूळ नाश त्याचा आपल्या जगातून, आपल्या भारत देशातून व्हावा. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, तुझी सुंदर अशी वेळ प्रार्थनेची तू आम्हाला दिली आहेस माझ्या राजा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुझे आभार मानतो माझ्या राजा. प्रभू येशू, ह्या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. खास करून पिता परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ मध्यस्थी करतो पिता परमेश्वरा, आमच्या जगासाठी पिता परमेश्वरा. प्रभू येशू, अजूनही पिता परमेश्वरा हे जे कोरोनाचे पिता परमेश्वरा विषाणू आहेत पिता, हे प्रभू आमच्या जगात, आमच्या देशात पिता परमेश्वरा जे थैमान घालत आहेत पिता परमेश्वरा, आम्ही मागतो पिता परमेश्वरा तुझ्या नावात तो प्रत्येक विषाणू प्रभू येशू नष्ट होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, प्रत्येक ते रुग्ण पिता परमेश्वरा येशू रक्ताच्या नावात प्रभू येशू बरे होऊ दे पिता. तू कार्य कर पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमचं प्रभू येशू मुंबई, नवी मुंबई पिता परमेश्वरा, आमचं कामुठे, आमचा भारत देश माझ्या राजा पिता परमेश्वरा, आमचं संपूर्ण विश्व पिता परमेश्वरा, आमचं जग राजा आम्ही तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आज कित्येक जण आहेत पिता परमेश्वरा की ते या आजाराला बळी पडत आहेत माझ्या राजा. प्रभू येशू, तुझी दया पिता परमेश्वरा त्यांच्यावर येऊ दे पिता परमेश्वरा. तुझी करुणा पिता परमेश्वरा त्यांच्यावर येऊ दे पिता. आणि प्रभू येशू, प्रत्येक रोगी पिता परमेश्वरा माझ्या राजा तुझ्या नावात बरा होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, तू प्रभू येशू कार्य कर पिता परमेश्वरा. प्रभू येशू, ते काम प्रभू येशू डॉक्टरांना पिता परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. जे प्रभू येशू ते त्यांना प्रभू येशू उपचार देत आहेत पिता परमेश्वरा, ते उपचार देत असताना पिता परमेश्वरा त्या डॉक्टरांना, त्या नर्सना पिता परमेश्वरा त्या रुग्णाची लागण होऊ देऊ नको पिता परमेश्वरा. तर प्रभू येशू, त्यांच्याद्वारे प्रभू येशू तू कार्य कर आणि प्रत्येक रोगी पिता परमेश्वरा तुझ्या नावात बरा होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, ह्या रोगाद्वारे प्रभू येशू केवळ तुला महिमा मिळू दे आणि पिता परमेश्वरा हा रोग प्रभू येशू आमच्या जगातून प्रभू येशू तू कायमचा निघून जाऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वरा की हा रोग पिता परमेश्वरा निघून गेला आहे त्यासाठी पिता परमेश्वरा. जसं प्रभू येशू बातम्यांवर सांगतात पिता परमेश्वरा की या प्रभू येशू रोगाची दुसरी लाटही येणार आहे पिता परमेश्वरा, पण आमचा विश्वास आहे पिता परमेश्वरा की हा रोग प्रभू येशू आता नष्ट झालेला आहे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, जे लोक बोलले असतील पिता परमेश्वरा, जे प्रभू येशू त्यांच्या मुखाद्वारे त्यांनी प्रभू येशू बोलले असतील की दुसरी लाट येणार आहे आणि प्रभू येशू हा रोग वाढणार आहे पिता परमेश्वरा, तुझ्या नावात प्रभू येशू आम्ही ते बोललेलं तोडतो पिता परमेश्वरा. तू मोकळं कर पिता परमेश्वरा. आणि प्रभू येशू, आमचा प्रभू येशू जग पिता परमेश्वरा ह्या करोनाने प्रभू येशू तू प्रभू येशू मुक्त कर पिता. तुझ्या लहूने तू मुक्त कर पिता परमेश्वरा. प्रभू येशू,
या आजारामुळे ज्या काही प्रभू येशू आमच्या देशाचा नाश होत आहे पिता परमेश्वरा, गल्ली गल्लीत पिता परमेश्वरा, गावांमध्ये पिता परमेश्वरा, शहरांमध्ये पिता प्रभू येशू जे काही रुग्ण प्रभू येशू मिळत आहेत पिता परमेश्वरा, ते रुग्ण मिळण्याची संख्या तू थांबव पिता परमेश्वरा, आणि रुग्ण बरे होण्याची पिता संख्या वाढू दे पिता परमेश्वरा. तू कार्य कर माझ्या राजा. प्रभू येशू हा देश प्रभू येशू तू आम्हाला दिला आहेस पिता परमेश्वरा. हे जग प्रभू येशू तू आम्हाला दिला आहेस पिता परमेश्वरा. आम्हाला प्रभू येशू तू प्रत्येकाला प्रभू येशू या प्रभू येशू विषाणूपासून तू आमचा बचाव आणि संरक्षण कर पिता परमेश्वरा. प्रभू येशू आमच्या प्रभू येशू मंडळीला पिता परमेश्वरा, आमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला पिता परमेश्वरा तुझ्या लहूने तू कव्हर करून घे माझ्या राजा. प्रभू येशू आम्ही प्रभू येशू जेव्हा बाहेर जाऊ पिता परमेश्वरा, तेव्हा तुझ्या लहूने तू आम्हाला झाकून घे पिता परमेश्वरा. जेव्हा आम्ही आत येऊ पिता परमेश्वरा, प्रभू येशू तुझ्या लहूने पिता परमेश्वरा तू आमचं निर्जंतुकीकरण कर माझ्या राजा. आणि प्रभू येशू आमच्या घराच्या चौकटीपर्यंत पिता परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू शरीराला प्रभू येशू या विषाणूचं प्रभू येशू एकही प्रभू येशू विषाणू लागू देऊ नको माझ्या राजा. तर तुझ्या लहूने तू कव्हर कर पिता परमेश्वरा. प्रभू येशू ह्या दिवसातही पिता परमेश्वरा आमचा विश्वास पिता परमेश्वरा तुझ्यावर कायम टिकून राहू दे पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही प्रभू येशू प्रत्येक लोकांसाठी पिता परमेश्वरा या ज्या आधाराने त्रस्त आहेत पिता परमेश्वरा, त्यांच्यासाठी तुझ्याकडे आज मध्यस्थी करतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू आमच्या प्रभू येशू हाकेला तू कान दे पिता परमेश्वरा. आमच्या प्रार्थनेचं प्रभू येशू तू उत्तर दे पिता परमेश्वरा. आणि प्रभू येशू या सर्व गोष्टींमध्ये पिता परमेश्वरा आमचा विश्वास प्रभू येशू तू तुझ्यामध्ये दृढ आणि मजबूत असा कर माझ्या राजा. कारण प्रभू तू आमचा जिवंत देव आहेस, तू आमचा पिता आहेस माझ्या राजा. पुन्हा एकदा राजा तुझ्याकडे आम्ही मध्यस्थी करतो पिता परमेश्वरा. जसं प्रभू येशू मोशे त्याच्या लोकांसाठी पिता परमेश्वरा तुझ्याजवळ मध्यस्थी करत होता पिता परमेश्वरा, आज आम्ही प्रभू येशू आमच्या लोकांसाठी पिता परमेश्वरा, प्रभू येशू आमच्या नवी मुंबईसाठी, आमच्या मुंबईसाठी पिता परमेश्वरा, आमच्या कामुठीसाठी माझ्या राजा, आमच्या देशासाठी, आमच्या प्रभू येशू प्रत्येक गावासाठी प्रभू येशू आज तुझ्याकडे मध्यस्थी करतो माझ्या राजा. प्रभू येशू तू प्रभू येशू प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून, प्रत्येक गल्लीतून पिता परमेश्वरा ह्या कोरोनाच्या विषाणूचा प्रभू येशू तू नाशाचा कर पिता परमेश्वरा. हे केवळ प्रभू येशू तुला आणि तुला शक्य आहे पिता परमेश्वरा. तू कार्य करत आहेस राजा, म्हणून तुला धन्यवाद देतो राजा. तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. आमचा भारत देश पिता परमेश्वरा, आमचं जग, आमची मुंबई, नवी मुंबई कोरोना मुक्त झाली आहे त्यासाठी पिता परमेश्वरा तुला आम्ही धन्यवाद देतो राजा. सारा महिमा प्रभू येशू, सारा आदर आम्ही तुला देतो माझ्या राजा. माझी प्रार्थना ऐकलीस, विनंती ऐकलीस पिता परमेश्वरा, उत्तर दिलंस आणि कार्य करण्यास सुरुवात केलीस राजा, म्हणून तुला धन्यवाद देते राजा. सारी प्रार्थना प्रभू येशू मी तुझ्याच गोड आणि पवित्र नामात करते म्हणून ऐक पित्या. आमीन. या आपण प्रभू बोससाठी प्रार्थना करूया. हालेलुया लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू यावेळेचा सर्व आदर महिमा आम्ही तुला देतो परमेश्वर लॉर्ड. खरोखर पिता तू राजांचा राजा आहे, प्रभूचा प्रभू आहेस, म्हणून त्यासाठी तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर लॉर्ड. ओ प्रभू येशू या सुंदरशा सकाळने परमेश्वर लॉर्ड तू आम्हाला ब्लेस केले परमेश्वर लॉर्ड, त्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर लॉर्ड. खरोखर पिता तुझी इच्छा योजना परमेश्वर लॉर्ड तू आज आमच्या जीवनामध्ये पूर्ण अशी कर परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू आज विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वर लॉर्ड या रोटी प्यायल्यासाठी प्रभू येशू. खरोखर परमेश्वर लॉर्ड ही रोटी प्यायला परमेश्वर लॉर्ड तू आशीर्वादित कर परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू खरोखर परमेश्वर लॉर्ड तू आमच्यासाठी परमेश्वर लॉर्ड मारल्या गेला, ठेचल्या गेला आणि प्रभू येशू खरोखर पिता त्या कालवारी क्रूसावरती परमेश्वर लॉर्ड तुझा जीव देण्यात आला परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू आणि पुन्हा तू तिसऱ्या दिवशी परमेश्वर लॉर्ड तू आमच्यासाठी परमेश्वर लॉर्ड आम्हाला तारण देण्यासाठी प्रभू येशू तू जिवंत असा झाला परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू आज आम्ही विश्वासाने परमेश्वर लॉर्ड या रोटी प्यालामध्ये आम्ही भाग घेतो परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू हे रोटी प्याला परमेश्वर लॉर्ड तुझं शरीर असं आहे परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू या शरीरमध्ये भाग घेत असताना परमेश्वर लॉर्ड तू आमचं अंतःकरण बदल परमेश्वर लॉर्ड. हो प्रभू येशू हर एक जे पाप केलं असेल परमेश्वर लॉर्ड तू आमच्या पापाची आम्हाला क्षमा कर परमेश्वर लॉर्ड. हो
प्रभू येशू खरोखर पिता आम्ही जे पापी असताना सुद्धा परमेश्वर लॉर्ड तू आमच्यावरती प्रेम केलंस म्हणून त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वर लॉर्ड. प्रभू येशू या रोटी प्याल्यामध्ये भाग घेत असताना परमेश्वर लॉर्ड तू आमचं अंतःकरण परमेश्वर लॉर्ड आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू तुझं परिवर्तन असं कर परमेश्वर लॉर्ड. खरोखर पिता या रोटी प्याल्याद्वारे परमेश्वर लॉर्ड तू आमच्याशी बोल परमेश्वर लॉर्ड. तू या रोटी प्याल्याद्वारे परमेश्वर लॉर्ड तू आमच्याशी भेट घेतलीस म्हणून त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वर लॉर्ड. प्रभू येशू खरोखर पिता या रोटी प्याल्यामध्ये परमेश्वर लॉर्ड अयोग्य पद्धतीने आम्ही भाग घेत असतो तर परमेश्वर लॉर्ड तुझ्या दये कृपेने परमेश्वर लॉर्ड तू आम्हाला क्षमा कर परमेश्वर लॉर्ड. खरोखर परमेश्वर लॉर्ड आमच्यामध्ये प्रत्येक कमी घटी परमेश्वर लॉर्ड तू काढून अशी टाक परमेश्वर लॉर्ड. आणि प्रभू येशू तुझ्या अनुग्रहाच्या श्रीमंतीने परमेश्वर लॉर्ड तू आज आम्हाला भरून असं घे परमेश्वर लॉर्ड. तुझी इच्छा योजना परमेश्वर लॉर्ड आज तू आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर परमेश्वर लॉर्ड. प्रभू येशू पुन्हा एकदा परमेश्वर लॉर्ड ही रोटी प्याला परमेश्वर लॉर्ड तू आशीर्वादित कर परमेश्वर लॉर्ड. तुझ्या इच्छा योजना परमेश्वर लॉर्ड पूर्ण अशी होऊ दे परमेश्वर लॉर्ड. तू कार्य कर पिता, तू कार्य करतोस म्हणून त्यासाठी धन्यवाद देतो पिता. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. ही लहानशी विनंती मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून ऐका पिता. आमेन. तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता तुझ्या. हालेलुया. आपण दान आणि दशांसाठी प्रार्थना करूया. या आपण आपले सर्वांनी डोळे झाकूया. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या सुंदर अशा दिवसासाठी. आजच्या दिवसभराचा प्रभू, दिवसाचा प्रभू सर्व मान सन्मान आदर गौरव महिमा प्रभू आम्ही तुला देतो पिता परमेश्वरा. सुंदर अशा समय प्रभू आम्ही तुला उंचावतो पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो हे दान आणि दशांसाठी पिता परमेश्वरा. जे प्रत्येकाने प्रभू आपल्या स्वकमाईतून प्रभू हे अल्पसं दान प्रभू तुझ्या भांडारात टाकलेले पिता परमेश्वरा. प्रभू त्या प्रत्येक हातांना तू आशीर्वादित कर पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा हे प्रभू दान देण्यामागे जे आशीर्वाद प्रभू आमच्यासाठी तू ठेवलेले आहेस प्रभू येशू, त्या आशीर्वाद प्रभू येशू तू आम्हाला दे पिता परमेश्वरा. त्या आशीर्वादाचा वर्षाव प्रभू येशू आमच्या परिवारामध्ये तू कर पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा असंच प्रभू आम्हाला तू देणारं मन दे पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही जे काही तुझ्या भांडारात टाकू पिता परमेश्वरा प्रभू ते आम्ही आनंदाने प्रभू टाकू दे पिता परमेश्वरा. कारण तुझं वचन सांगतं की संतोषाने देणारा तुला प्रिय आहे पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही जे काही करू प्रभू, जे काही तुझ्या भांडारात देऊ पिता परमेश्वरा आम्ही प्रत्येकाने संतोषाने देऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही मागतो प्रभू यावेळेला विशेष करून प्रभू पिता परमेश्वरा. प्रभू आज कित्येक जण प्रभू पिता परमेश्वरा प्रभू जॉबलेस झालेले पिता परमेश्वरा त्यांच्यासाठी तुला विनंती करतो प्रभू येशू की त्यांना प्रभू पिता परमेश्वरा नवीन जॉब तू उपलब्ध करून दे पिता परमेश्वरा. आज कित्येक जणांना प्रभू पिता परमेश्वरा अर्धवट पगार मिळत आहे पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्यांच्या पूर्ण कामाचा त्यांना तू मोबदला दे पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा हर एक आर्थिक परिस्थिती प्रभू येशू आम्ही तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रभू येशू आम्ही तुझी आर्थिक आझादी प्रभू येशू आम्ही रिलीज करतो पिता परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर पिता परमेश्वरा. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू पिता परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाची तू बरसात कर पिता परमेश्वरा. हर एक कमी घटी प्रभू येशू तुझ्या नावाने निघून जाऊ दे पिता परमेश्वरा. कारण तूच आमचा उत्तम असा मेंढपाळ आहेस पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू या दिलेल्या दानासाठी पिता परमेश्वरा. या दानाचा उपयोग आणि वापर तुझ्या राज्यासाठी आणि तुझ्या सेवेसाठी होऊ दे पिता परमेश्वरा. आणि असंच प्रभू येशू आम्हाला अधिक रीतीने देण्यासाठी प्रत्येकाला तू तयार कर पिता परमेश्वरा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि दान सर्व प्रभू तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. ही लहानशी विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.
प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत करतो. ह्यावेळेला आपण परमेश्वराचं वचन पाहूया. योहानाचा 13वा अध्याय आणि 34 वचन आपण वाचू. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. ह्यावेळेला आपण आपले डोळे झाकू आणि प्रार्थना करू. आमच्या प्रेमळ जिवंत देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर आणि गौरव तुला देतो प्रभू. हे सर्व घेण्यास योग्य केवळ तू आहे प्रभू. सर्व शक्तिमान सर्व समर्थ परमेश्वर तू आहे प्रभू. तू ज्ञानी आहे, बुद्धिमान परमेश्वर आहे प्रभू. तू प्रेमळ परमेश्वर आहे प्रभू. तुझ्याशी तुलना होईल असा अन्य कोणी देव नाही प्रभू. आम्ही तुला लाखो लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. ही सुंदर वेळ परमेश्वर तू आम्हाला दिली प्रभू. देवबाप्पा, आजचं हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे प्रभू. तुझं वचन हे आत्मा आणि जीवन आहे प्रभू. अनंत काळाचं जीवन देणारं तुझं वचन आहे. तुझं वचन बापा ज्ञान बुद्धी देणार आहे प्रभू. देवबाप्पा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल प्रभू. पवित्र आत्मा, सर्व गोष्टीवर आम्ही तुझं नियंत्रण मागतो बापा. इथून पुढे जे काही होईल त्यामधून केवळ परमेश्वर तुझीच महिमा आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. ही प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये केली म्हणून तो ऐक. आमेन. योहानाचा 13वा अध्याय आणि 34 वचन सांगतं, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर केली आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू आपल्या शिष्यांना सांगताय की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रेमाविषयी बोलायचं झालं तर परमेश्वराने जे प्रेम आमच्यावर केलं, या जगावर केलं, जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर केलं, त्याच्या प्रेमाचं मोजमाप कोणाला घेता येणार नाही. प्रीती हा शब्द एक खूप मोठा शब्द आहे आणि देवाच्या ह्या प्रेमाचं, देवाच्या ह्या प्रीतीचं संपूर्णपणे वर्णन करेन असा कोणी मनुष्य नाही. कारण देवाचं प्रेम हे अगाध आहे, देवाचं प्रेम हे अमाप आहे आणि इतकं मोठं प्रेम परमेश्वराने आमच्यावर केलंय की संपूर्णपणे त्या देवाच्या प्रीतीचं कोणी वर्णन करू शकत नाही. पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघतो की प्रभू येशू आपल्या शिष्यांना सांगतात की मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रभू येशूने या ठिकाणी आपल्या शिष्यांना एक नवीन आज्ञा दिली. शिष्यांना हे ठाऊक होतं की मोशेद्वारे परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व आज्ञा शिष्यांना ठाऊक होत्या. परमेश्वरावर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा आणि अशा प्रेमाबद्दल परमेश्वराने मोशेद्वारे अनेक ठिकाणी आज्ञा दिलेल्या. लेवीचा 19वा अध्याय किंवा निर्गमचा 20 अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला अनेक अशा परमेश्वराने आज्ञा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू आपल्या शिष्यांना सांगतात की तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, ही मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे. शिष्यांसाठी ही नवीन आज्ञा होती. अगोदरच्या सर्व आज्ञा शिष्यांना ठाऊक होत्या, पण ह्या नवीन आज्ञेमुळे कदाचित शिष्यांच्या मनात गोंधळ झाला असेल. कित्येक वर्षापूर्वी सांगितलेली ही नवीन आज्ञा, प्रभू येशूने कित्येक वर्षापूर्वी सांगितलेली ही नवीन आज्ञा आजही आम्हाला तितकीच उत्साहित करते की एकमेकांवर प्रेम करा. हालेलुया. मी जसं सांगितलं की प्रेमाचं संपूर्ण वर्णन जे परमेश्वराने आमच्यावर केलं त्याचं कोणी संपूर्ण वर्णन करू शकत नाही.
देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येशूचं आमच्यावरचं प्रेम, एक गीत आहे की सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. प्रभू येशूचं, परमेश्वराचं प्रेम, त्याचं मोजमाप कोणाला घेता येणार नाही. समुद्र किती खोल आहे त्याचं मोजमाप घेता येईल, पर्वत डोंगर किती उंच आहे त्याचं मोजमाप घेता येईल, पण देवाच्या प्रेमाचं मोजमाप कोणाला घेता येणार नाही. आणि देवावरील निष्ठेचे प्रमाण म्हणून प्रीती करण्याची आज्ञा सर्वांना माहीत आहे, पण शिष्यांनी एकमेकांवर प्रेम करावं ही येशूची आज्ञा शिष्यांसाठी अगदी नवीन होती. हालेलुया. आणि ही आज्ञा प्रभू येशूच्या प्रेमातूनच ह्या आज्ञेचा उगम झाला असं आपण म्हणू शकतो की जे प्रभू येशूने प्रेम केलं शिष्यांवर, त्या प्रेमामधूनच ह्या नवीन आज्ञेचा उगम झाला. हालेलुया. आज जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशूने एक भविष्य वर्तवून ठेवलं होतं. आपण वचन वाचूया. मत्ती याचा 24वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन आपण पाहू. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की अनिती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड पडेल, पण जो शेवटपर्यंत टिकून राहील तो वाचेल. ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं की प्रभू येशूने शेवटच्या काळाविषयीचं जे भविष्य सांगितलं होतं त्यामध्ये तो म्हणतो की शेवटच्या काळी प्रेम थंड पडेल, किती थंड पडेल, लोक एकमेकांवर प्रेम करणार नाहीत आणि अन्याय वाढेल. ह्या ठिकाणी आपल्याला योहानाचा 13वा अध्याय आणि 34 वचन हे आम्हाला सांगतं की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. हालेलुया. आज ठाऊक नाही की कोण कोणावर किती प्रेम करतंय, पण प्रेषितांच्या काळात अशी एक मंडळी होती की ती प्रभू येशूने सांगितलेल्या ह्या आज्ञेप्रमाणे एकमेकांवर प्रेम करा, ती त्याप्रमाणे ती चालणारी एक मंडळी होती. आपण जर प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि 44 वचनापासून आपण वाचायला चालू केलं तर आपल्याला समजेल. आपण वचन वाचूया. प्रेषित याचा 2रा अध्याय आणि 44 वचन. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. पुढे ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की शिष्यांचं एकमेकांवरचं प्रेम कसं ते एकमेकांवर प्रेम दाखवत होते की ते सर्व त्यांचं सामायिक होतं. वचन सांगतं की विश्वास दाखवणं हे सर्व एकत्र होते. आज जर आम्ही पाहिलं तर अनेक गट, अनेक मंडळ्या, अनेक चर्चेस झालेले आहेत, पण कितपत एकमेकांवर प्रेम करतो आम्ही? प्रत्येक जण हेच म्हणजे दुसऱ्याचे दोष काढत असतो. या मंडळीत असं चालतं, त्या मंडळीत तसं चालतं. पण ह्या ठिकाणी आपण पाहतोय की प्रेषितांच्या काळातली मंडळी की विश्वास दाखवणारी होती आणि ती एकत्र होती ते लोक, आणि त्यांचं सर्व काही सामायिक होतं. आणि ज्या कोणाला कशाची गरज लागत असे
ते आपली जमीन, आपली शेत, आपली घरदाह विकून प्रत्येकांच्या गरजा पूर्ण करत होते. का? कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. हालेलुया. प्रभू येशूने सांगितलं की एकमेकांवर प्रेम करा, ही मी तुम्हाला नवी आज्ञा देतो. आणि शिष्यांचं दैनंदिन जीवन असं होतं की ते एकत्र असत. का? कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. गरजवंताला सहाय्य करण्यासाठी ते स्वतःची मालमत्ता विकीत. आज त्या प्रकारचं प्रेम आम्हाला पाहायला मिळत नाही की स्वतःची जमीन, स्वतःची घरदाह, स्वतःची संपत्ती विकून. कदाचित अशी लोक असतीलही, अशी मंडळी असेल, पण तरी प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे की शेवटच्या काळात अन्याय वाढेल आणि प्रीती थंड पडेल. आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेषित्याचा 4 अध्याय आणि 32 वचन आपण बघूया. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा होता, एक जीवाचा होता. पुढे, कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. हालेलुया. या ठिकाणी वचन सांगतं की कोणी असं म्हणत नव्हतं की हे माझं आहे, तर त्यांचं सर्व गोष्टी कशा होत्या? सामायिक होत्या. माझं आहे हे असं कोणी त्या ठिकाणी म्हणत नव्हतं. ते इतकं प्रेम त्यांच्यामध्ये होतं. हालेलुया. हालेलुया. कोणासही काही उणे पडत नव्हतं त्यावेळेस त्यांना. वचन सांगतं की एक मनाचा, एक हृदयाचा तो समूह होता. आणि याला कारण म्हणजे त्यांचं एकमेकांवरील प्रेम होतं. पुढे आपण 34 वचन बघूया त्याच अध्यायातलं. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत व ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी वचन सांगतं की कोणासही काही उणे पडत नव्हते. त्यांना कोणालाही कुठल्याही गोष्टीची वाण भासत नव्हती, उणीव पडत नव्हती. का उणीव पडत नव्हती? कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. हालेलुया. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि एकमेकास सहाय्य करण्याची, एकमेकास मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. आणि म्हणून त्यांना काही उणे पडत नव्हतं. त्याला कारण काय होतं की त्यांचं एकमेकांवर प्रेम. हालेलुया. हालेलुया. ते जशी गरज पडेल तसं आपापली जमीन, आपापली शेत विकून ते एकमेकांची गरज भागवीत. का? कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आज आम्ही पाहतो की स्वतःची जमीन विकून किंवा स्वतःची मालमत्ता विकून मंडळीची गरज भागवेल असे क्वचितच लोक असतील. पण त्या काळात, ख्रिस्तांच्या काळात अशी एक मंडळी होती की जी एक दिलाची, एक हृदयाची होती. त्यांचे एक विचार होते. ते एकत्र जमत, एकत्र प्रार्थना करीत. कोणावर संकट आलं, समस्या आली तर ते झटून सर्वजण एकत्र होऊन प्रार्थना करीत. कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. वचन 4 अध्याय 24 वचन जर बघितलं तर त्याच्यात सांगितलं की ते एक चित्ताने प्रार्थना करीत. कुठलीही समस्या असू दे, ते एक चित्ताने एक मन होऊन प्रार्थना करीत. का त्याचं कारण काय? की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. प्रेषितांचा कृत्य 2 अध्याय आणि 47 वचन बघूया आपण. 2:47. सॉरी 2:43.
तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. हालेलुया. ह्या ठिकाणी वचन सांगतंय की तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटत, त्यांची आदरयुक्त भीती लोकांना वाटत होती आणि प्रेषितांकडून पुष्कळसे अद्भुत चमत्कार घडत होते. 47वे वचन जर आपण वाचलं तर ते देवाची स्तुती करत असत व सर्व लोकांची कृपा त्यांच्यावर होती. सर्व लोकांची कृपा त्यांच्यावर होती. याला कारण की त्यांचं एकमेकांवर प्रेम. हालेलुया. वचन सांगतं की सर्व लोकांची कृपा त्यांच्यावर होती आणि त्यांच्यावर कृपा होती म्हणजे या गोष्टीला कारण म्हणजे त्यांचं एकमेकांवरती आतोनात प्रेम होतं. हालेलुया. एकाच कुटुंबातील लोकांचे एकमेकावर प्रेम असणं यात विशेष असं काहीच नाही. जर आम्ही एक कुटुंब आहोत आणि आम्ही जर एकमेकांवर प्रेम करत आहोत तर यात विशेष असं काही नाही. पण अलग अलग कुटुंबातली लोक, अलग अलग वंशातली लोक, या ठिकाणी आपण जर ही मंडळी जर पाहिली प्रेषितांच्या काळातली तर अनेक कुटुंबातली लोक हे एकत्र जमत आणि प्रार्थना करत आणि ते एक मन आणि एक विचाराने राहत होते. एकाच कुटुंबातील लोकांचं एकमेकावर प्रेम असणं यात विशेष असं मला काही वाटत नाही. पण वेगवेगळ्या कुटुंबातील लोकांचं एकमेकांवर प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे खरोखर एक विशेष आहे की म्हणजे अनेक कुटुंबातले लोक त्यांचं एकमेकांवर प्रेम. हालेलुया. लोकांना हे ठाऊक होतं जर आम्ही प्रेषितांच्या त्या अध्यायात वाचलं तर की हे लोक, हे शिष्य प्रभू येशूच्या सहवासात होते, त्याच्या सोबत चालले होते, त्याच्या सोबत राहिलेले होते आणि म्हणून त्या लोकांना, इतर लोकांना त्यांचा आदर आणि भीती वाटत होती आणि हीच त्यांची ओळख होती. हालेलुया. की त्यांचा आदर ते ठेवीत. या ठिकाणी आपण पाहतो की जर प्रेषित 4 अध्याय 13 वचन आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं दिलंय की सर्व लोक त्यांना ओळखीत आणि ते प्रभू येशूच्या सहवासात होते म्हणून. हालेलुया. ही त्यांची ओळख होती. काय की त्यांचं एकमेकांवरील प्रेम होतं. हालेलुया. आज आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत तर हे आम्हाला पटवून द्यावं लागतं. आम्हाला सांगावं लागतं की आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत आणि आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत. आजची आमची ओळख काय? आमच्या दरवाजावर क्रॉस पाहिजे, आमच्या गळ्यात क्रॉस घातलेला पाहिजे, हातावर गोंदलेला पाहिजे. रविवारी चर्चला गेला म्हणजे आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत. बाप्तिस्मा घेतला किंवा आमच्या लेखकांची नावं वचनामधून ठेवली गेली. ही आमची ओळख आहे. आज आम्ही जर कोणाला म्हटलं की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत तर लोक ओळखीत नाहीत आम्हाला. पण आमच्या जर दरवाजावर क्रॉसचं चिन्ह असेल, आमच्या गळ्यात जर चैनीमध्ये क्रॉस असेल किंवा हातावर गोंदलेला असेल लोक ओळखतात. हे लोक ख्रिश्चन आहेत, हे प्रभू येशूचे शिष्य आहेत. हालेलुया. पण ह्या प्रेषितांच्या काळातल्या मंडळीची ओळख ही नव्हती. त्यांना क्रॉस घालावा लागत नव्हता, त्यांना त्यांच्या लेखकांची नावं वचनातून ठेवायला लागत नव्हती. तर त्यांची वागणूक, त्यांची वर्तणूक अशी होती की सहज कोणी म्हणत की हे प्रभू येशूचे शिष्य आहेत. हालेलुया. आम्ही येशूचे शिष्य आहोत तर मग आमची ओळख काय? हालेलुया.
वचन सांगतं की शेवटच्या काळात अन्याय वाढेल आणि प्रेम थंड पडेल, पण तो जो शेवटपर्यंत टिकतो तोच वाचला जाईल. आम्हाला शेवटपर्यंत एकमेकांवर प्रेम करायचंय. परमेश्वराने, प्रभू येशूने ही ख्रिस्ती लोकांसाठी नवीन आज्ञा दिलेली आहे. आम्ही जर योहानाचा 13वा अध्याय आणि 35 वचन वाचलं तर आमची ओळख काय ती आम्हाला समजेल. हालेलुया. आपण वचन वाचूया. योहानाचा 13वा अध्याय आणि 35 वचन. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हालेलुया. हालेलुया. ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की तुमची एकमेकांवर प्रीती असेल तर, आपण वचन जर नीट ध्यानपूर्वक वाचलं तर वचन सांगतं की तुमची एकमेकांवर प्रीती असली तर यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आमची ओळख काय आज? परमेश्वराने, प्रभू येशूने काय सांगितले? आमची ओळख कशी असावी? की आमचं एकमेकांवर प्रेम असावं, तरच लोक आम्हाला ओळखतील की आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत. ही प्रभू येशूने आमची ओळख सांगितली. आमचं एकमेकांवरील जे प्रेम आहे त्यावरून लोक ओळखतील की हे प्रभू येशूचे शिष्य आहेत, हे प्रभू येशूचे लेकर आहेत, हे प्रभू येशूचे सेवक आहेत. म्हणून ज्या वर दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरून नाही तर आमच्या एकमेकांवरील प्रेमावरून लोक ओळखतील की हे लोक परमेश्वराचे, प्रभू येशूचे शिष्य आहेत. पहिला कोरिंथी 13वा अध्याय 13व वचन सांगतं की विश्वास, आशा आणि प्रीती ह्या कायम टिकणाऱ्या आहेत, पण त्यामध्ये प्रेम, प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वर आमच्याकडून काही मागत नाही. नीतीने वागणं, आवडीने दया करणं आणि परमेश्वराच्या संगतीत चालणं, या वाचून परमेश्वर आमच्याकडून काही मागत नाही. लूकाचा 10वा अध्याय आणि 27 वचन सांगतं की संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण अंतःकरणाने तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला तेच सांगतायत की मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. जशी मी तुमच्यावर मी प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. ह्या प्रकारे आम्हाला एकमेकांवर प्रेम करायचं आहे. ही मंडळी आज जर आम्ही ही प्रभू येशूच्या मरणामधून उठल्यानंतर ही पहिली मंडळी, पण ह्या मंडळीमध्ये इतकं प्रेम होतं लोकांचं एकमेकांवर की ते एकमेकांसाठी प्रार्थना करत, एकमेकांच्या गरजा भागवित असत आणि हीच त्यांची ओळख होती की ते प्रभू येशूचे सेवक आहेत. हालेलुया. हालेलुया. आम्हालाही याप्रमाणे जसं परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलं तसं आम्हाला एकमेकांवर प्रेम करायचं आहे. आम्ही बाप्तिस्मा घेतला ही आमची ओळख नाही, आम्ही चर्चला जातो ही आमची ओळख नाही, तर आमचं एकमेकांवरचं प्रेम जे आहे तेच आमची ओळख आहे. आज आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत, तर ही आमची ओळख आहे की आम्ही एकमेकांवर प्रेम करावं. हालेलुया. हालेलुया. या वेळेला आपण आपले डोळे झाकू आणि परमेश्वराकडे हेच मागणं मागू की परमेश्वर आमचं एकमेकांवर प्रेम राहू दे. भले शेवटच्या काळात आम्ही जगत असताना अन्याय वाढेल, पण तरी सुद्धा आमचं प्रेम थंड पडू देऊ नको, आमची प्रीती थंड पडू देऊ नको, तर आम्हाला शेवटपर्यंत तुझ्या प्रेमामध्ये टिकून ठेव. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला आपण आपले डोळे झाकू आणि प्रार्थना करूया. आमच्या जिवंत प्रेम परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. देव बापा, खरं तुझ्या प्रेमाचं कोणीही बापा संपूर्णपणे वर्णन करू शकत नाही प्रभू. इतकं प्रेम तू आमच्यावर केलेलं आहे प्रभू, आजही करीत आहे आणि पुढेही करणार आहे प्रभू. कारण तूच
प्रेम आहे प्रभू. तुझं वचन सांगतं की देव प्रीती आहे. खरोखर महान परमेश्वर हा, तुझ्या प्रेमाचं मोजमाप कोणालाही घेता येणार नाही प्रभू. इतकं महान प्रेम तू या जगावर केलं आहे प्रभू, आमच्यावर केलं आहे प्रभू. त्यासाठी आम्ही तुला लाखो लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो प्रभू. दे बापा, खरोखर बापा, आमची पात्रता नसतानाही परमेश्वर हा तू आमच्यावर प्रेम केलं प्रभू. आपला एकुलता एक पुत्र पाठवला प्रभू. आणि परमेश्वर हा तू कृतीतून दाखवलं की तू आमच्यावर किती प्रेम करतो आहे बापा. आणि तुझी हीच इच्छा आहे की आम्हीही बापा या जगात राहत असताना एकमेकांवर प्रेम करावं. खरोखर परमेश्वर हा तू प्रेमाचा सागर आहे बापा. आणि बापा, तुझ्या कामाने आम्ही प्रेम करावं म्हणून आम्हाला तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. तुझ्यासारखं प्रेमळ हृदय तू आम्हाला दे प्रभू. तुझ्यासारखं प्रेमळ अंतःकरण तू आम्हाला दे परमेश्वर हा. आणि खरोखर बापा, तुझं प्रेम आमच्या हृदयामध्ये सतत राहू दे प्रभू. बापा, आम्ही तुला विनंती करतो परमेश्वर हा की बापा, समोरचा व्यक्ती कोणीही असू दे प्रभू, पण परमेश्वर हा तुझ्या प्रीतीद्वारे आम्ही त्याच्यावर प्रीती करावी बापा. तू असं कार्य कर प्रभू. महान परमेश्वर हा, खरोखर प्रभू, प्रीती सर्वश्रेष्ठ आहे प्रभू. आणि परमेश्वर हा बापा, ती तुझी प्रीती आमच्यामध्ये सतत ठेव प्रभू. आमची हीच ओळख आहे परमेश्वर हा की आम्ही एकमेकांवर प्रेम करावं. जे तुला ओळखतात आणि जे तुला ओळखीत नाहीत त्यांच्यावरही बापा प्रेम करायला शिकवणारा परमेश्वर तू आहे प्रभू. कारण तू प्रेमळ बाप आहे प्रभू. आम्ही तुला ह्या वेळेला धन्यवाद देतो तुझ्या सुंदर अशा वचनासाठी प्रभू. आणि परमेश्वर हा बापा, तू आमच्याशी बोलला त्यासाठी तुला धन्यवाद देतो परमेश्वर हा. आजचं हे वचन प्रभू आमच्यासाठी आणि बापा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू परमेश्वर हा आशीर्वादाचं कारण हो दे प्रभू. तुझं वचन बापा जीवन आहे प्रभू. तुझं वचन बापा खरोखर परमेश्वर हा जीवनाची भाकर आहे प्रभू. दे बापा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला त्यासाठी आम्ही तुला लाखो लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पवित्र आत्मा. ही सर्व प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि प्रेम नावामध्ये केली म्हणतो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. सलाम.